नमस्कार सर्वांना, विजयन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्रामध्ये बघा वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या? महाराष्ट्र राज्यामध्ये वाघांसाठी बघा राखीव असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे मेळघाट हे अभयारण्य बघा वाघांसाठी राखीव असलेलं अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, दख्खनच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? बघा, दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रेगुरी मृदा बघा दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी ती मृदा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही उपयुक्त मृदा असते? बघा, चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणती मृदा ही सर्वात उपयुक्त मृदा असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पर्वतीय मृदा ही चहाच्या मळ्यासाठी सर्वात उपयुक्त मृदा असते। प्रश्न क्रमांक 4 पहा, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे? बघा, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील यमुना ही नदी बघा गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील उटी हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील असलमेंढा हे धरण चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सोमनाथ बघा हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण गुजरात या राज्यामधलं ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, हल्दिया हे भारतामधलं महत्त्वाचं बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? हल्दिया हे भारतामधलं महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हल्दिया हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधलं बंदर आहे। बघा, अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा, विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, भारताची पहिली अणुभट्टी बघा अप्सरा खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली? बघा, भारताची पहिली अणुभट्टी बघा कोणती आहे? बघा, अप्सरा ही भारताची बघा पहिली अणुभट्टी आहे, कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1956 या वर्षी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा उभारण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 10 पहा, पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? बघा, पेंच हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आहेत?
बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त बघा मॅग्नीचे साठे हे बघा भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात जास्त मॅग्नीचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक 12 पहा, भारतामध्ये बघा सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये बघा सर्वाधिक गहू उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील उत्तर प्रदेश राज्य बघा भारतामध्ये सर्वाधिक बघा गहू उत्पादन करणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा, ध्वनीच्या तीव्रतेचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा ध्वनीच्या तीव्रतेचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डेसिबल हे एकक बघा ध्वनीच्या तीव्रतेचं या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, BCG ही लस खालीलपैकी बघा BCG ही लस खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात? बघा BCG ही लस प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या रोगावर प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील क्षयरोगावर बघा BCG ही लस प्रामुख्याने प्रतिबंधात्मक लस म्हणून वापरतात. प्रश्न क्रमांक 15 पहा, चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा चांदी या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील Ag ही चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सत्यार्थ प्रकाश या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक? सत्यार्थ प्रकाश या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघा सत्यार्थ प्रकाश या नावाचं पुस्तक लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना झाली? बघा खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने प्रार्थना समाजाची स्थापना ही झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्या पुढाकाराने बघा प्रार्थना समाजाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा मुक्तिसदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा मुक्तिसदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, पंडिता रमाबाई यांनी बघा मुक्तिसदन यांची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, माय कंट्री माय लाईफ या नावाचं पुस्तक बघा माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक पहा LK अडवाणी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लज्जा ही कादंबरी खालीलपैकी बघा लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तस्लिमा नसरीन यांचे बघा लज्जा या ठिकाणी कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान बघा इंग्लंड या देशामध्ये लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी केव्हा असतो? बघा जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी केव्हा असतो? बघा जागतिक दूरसंचार दिन बघा 17 मे या दिवशी बघा जागतिक दूरसंचार दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य संघटना यांचं मुख्यालय बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय बघा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, श्रीमान योगी हे मराठीमधलं साहित्य खालीलपैकी कोणाचे? बघा श्रीमान योगी हे मराठीमधलं साहित्य खालीलपैकी कोणाचं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील श्रीमान योगी बघा हे साहित्य रणजित देसाई यांचे या ठिकाणी साहित्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अस्पृश्यता निर्मूलन यांच्यासाठी बघा सन 1944 मध्ये बघा महर्षी कर्वे यांनी खालीलपैकी कशाची स्थापना ही केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील समता मंच यांची या ठिकाणी स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 27 पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळी सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1927 या वर्षी पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळी सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 28 पहा बनावट नोटा शोधण्यासाठी बँकेमध्ये कोणत्या लाईटचा वापर करतात. बनावट नोटा शोधण्यासाठी बँकेमध्ये कोणत्या लाईटचा वापर करतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे अल्ट्राव्हायोलेट. बघा अल्ट्राव्हायोलेट या लाईटचा बघा या ठिकाणी प्रामुख्याने वापर करतात. प्रश्न क्रमांक 29 पहा आधुनिक जैवतंत्रज्ञान हे पुढीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते. आधुनिक जैवतंत्रज्ञान हे पुढीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते. बघा आधुनिक जैवतंत्रज्ञान हे रेणू या पातळीवर कार्य करते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वजन व मापे. बघा वजन आणि मापे बघा यांचं जागतिक कार्यालय खालीलपैकी कोणत्या वजन व मापे यांचं बघा जागतिक कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे. बघा पॅरिस या ठिकाणी बघा वजन आणि मापे यांचे या ठिकाणी जागतिक कार्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रिओ दी जानेरो या शहरामध्ये बघा वसुंधरा शिखर परिषद. बघा रिओ दी जानेरो या शहरामध्ये बघा वसुंधरा शिखर परिषद खालीलपैकी केव्हा भरली होती. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसंख्येमध्ये बघा देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा देशामध्ये बघा लोकसंख्येमध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश हे देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा महाराष्ट्र बघा लोकसंख्येमध्ये बघा भारत देशामध्ये बघा दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आनंद सागर उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी. आनंद सागर उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा आनंद सागर उद्यान हे शेगाव या ठिकाणी बघा आनंद सागर उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय पोलीस कायदा. बघा भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा. बघा भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे. बघा सन 1861 या वर्षी भारतीय पोलीस कायदा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो. बघा विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो. बघा विदर्भामध्ये एकूण 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 12 मार्च हा दिवस महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा करावा. महाराष्ट्रामध्ये बघा 12 मार्च हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करतात. तर समता दिन म्हणून या ठिकाणी साजरा तो केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले असेल तर कोणत्या प्रकारचा अलंकार होतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 व्यतिरेक अलंकार या प्रकारचा अलंकार होतो. प्रश्न क्रमांक 7 पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. बघा मुंबई या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा रीती भविष्यकाळाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी या ठिकाणी आपल्याला रीती भविष्यकाळाचं या ठिकाणी उदाहरण ओळखायचं आहे. बघा मी रोज 4 वाजता उठत जाईन या ठिकाणी रीती भविष्यकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणते राज्य हे मधुबनी चित्रकला यांच्यासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे. बघा मधुबनी चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. बघा बिहार या राज्यामध्ये बघा मधुबनी या ठिकाणी चित्रकला या ठिकाणी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी भारताचा राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा भारताचा राष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम बघा भारताचा राष्ट्रपती यांच्या संबंधित कलम 52 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा धवल क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा. बघा धवल क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कशा संबंधीची संज्ञा आहे. बघा धवल क्रांती बघा दुग्ध उत्पादन यांच्या संबंधीची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जलियांवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये झाले. बघा जलियांवाला बाग हत्याकांड बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. जलियांवाला बाग हत्याकांड हे अमृतसर या शहरामध्ये घडले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शाब्बास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयव आहे. बघा शाब्बास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयव आहे. बघा शाब्बास हे केवल प्रयोगी अवयव या प्रकारचं अवयव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा आकारमानाने सर्वात लहान राज्य खालीलपैकी बघा भारतामध्ये बघा आकारमानाने बघा सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे.
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील गोवा हे राज्य बघा भारतामध्ये आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा दिग्रबूड आसाम ते कन्याकुमारी म्हणजे बघा कन्याकुमारी बघा तामिळनाडू या बघा देशामधली बघा सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालील पहा देशामधली बघा सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती रेल्वेगाडी आहे. बघा विवेक एक्सप्रेस ही बघा देशामध्ये या ठिकाणी सर्वाधिक लांबीची रेल्वेगाडी आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता वेद हा भारतीय संगीताचा उगम मानला जातो. खालीलपैकी कोणता वेद हा भारतीय संगीताचा उगम मानला जातो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सामवेद हा भारतीय संगीताचा या ठिकाणी उगम हा मानला जातो. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे. बघा सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसरा ग्रह म्हणजे पृथ्वी या ठिकाणी तिसरा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने या ठिकाणी वेढलेला आहे. खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मृत समुद्र हा पूर्णपणे या ठिकाणी जमिनीने वेढलेला समुद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नवेगाव बांध पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. नवेगाव बांध बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी बघा जमिनीवरून हवेमध्ये लक्ष्याचा वेध घेऊ शकणारे क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणतं क्षेपणास्त्र आहे. बघा या ठिकाणी त्रिशूल मिसाईल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र पठार हे पुढीलपैकी कोणत्या खडकापासून बनलं. बघा महाराष्ट्र पठार हे पुढीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेलं पठार आहे. तर महाराष्ट्र पठार हे बघा बेसॉल्ट या खडकापासून बनलेलं पठार आहे. तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळते. बघा जर अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका जर तुम्हाला बघा असेच बघा अतिसंभाव्य 5000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.